दिल्लीमध्ये शिवसेनेची डिनर डिप्लोमसी पाहायला मिळते। प्रतापराव जाधव यांच्या डिनरला ठाकरेंचे खासदार होते, तर डिनरला नागेश आष्टीकर आणि संजय देशमुखांनी सुद्धा उपस्थिती लावली। ऑपरेशन टायगरची त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। दिल्लीत ही डिनर डिप्लोमसी होती। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरे गटातले खासदार सुद्धा उपस्थित होते आणि यामध्ये नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख यांनी उपस्थिती लावली आणि राज्याच्या राजकारणामध्ये नव्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेल्यात। उर्वशी, डिनर डिप्लोमसीचं खरं तर हे निमित्त आहे, मात्र त्या निमित्तानं ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे। नक्कीच, आणि हे पहिल्यांदा नाहीये, हे मल्टिपल टाइम्स झालं आहे, पण यावेळेस हे खूप महत्व बघितलं जात आहे। काल रात्री जेव्हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे जेव्हा डिनर एक आयोजित करण्यात आलेलं, त्यात ज्या प्रकाराने संजय देशमुख आणि नागेश आष्टीकर हे जे दोन खासदार आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटातले, ते जेव्हा तिथे उपस्थित होते, तर नक्कीच ऑपरेशन टायगरची चर्चा होणं हे खूप गरजेचं आहे। कारण की हे कोणत्या पार्श्वभूमीवर आहेत, तर रिसेंटली आताच मध्य काळात झालेली एक जी बैठक होती खासदारांची मुंबईत, जिथे उद्धव ठाकरे स्वतः होते, आदित्य ठाकरे स्वतः होते, त्या बैठकीत सगळं काही ठीक नव्हतं हे कुठे ना कुठे समजून आलेलं होतं। पहिलेच म्हणजे तर प्रियांका चतुर्वेदी यांची नाराजगी ज्या प्रकाराने होती ती दिसून आलेली। नंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये काय कोणती नाराजगी आहे का ते बघण्यात आलेलं। इतकंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांना पण घेऊन जे आहेत पूर्ण जे सगळे खासदार आहेत ते जे आहेत संतुष्ट नाहीयेत हेही समजून येत आहे। त्यांचं हे म्हणणं होतं, जर उद्धव ठाकरे कुठे ना कुठे ऑन ग्राउंड जाऊ नाही शकत, तर आदित्य ठाकरे हे युवा नेता आहेत, त्यांनी तरी ऑन ग्राउंड जायला पाहिजे आणि पक्षासाठी हे करणं आवश्यक आहे। जेव्हा इतके मतभेद आहे, त्या सगळ्या मतभेदांच्या मध्ये ही जेव्हा एक डिनर डिप्लोमसीचं पिक्चर जे आपण आता सध्या झी24 तासवर एक्सक्लुझिव्हली बघतोय, हे जेव्हा पिक्चर्स बाहेर येतात, नक्कीच ऑपरेशन टायगर बाबत चर्चा होते आणि नक्कीच हे आता हे खासदार फुटले जाणार का यावरती प्रश्न एक निर्माण हो। निश्चितच, आणि यावर अर्थातच यांची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये आष्टीकरांची आणि देशमुखांची काय प्रतिक्रिया या डिनर डिप्लोमसी संदर्भात येते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चित यातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। ठाकरेंच्या खासदारांची ही उपस्थिती आपल्याला शिवसेनेच्या खासदारांच्या डिनरच्या वेळी पाहायला मिळाली। एक मेजवानीचं आयोजन केलेलं होतं आणि त्यानिमित्तानं राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। दिल्लीमध्ये शिवसेनेची ही डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली। तर या संदर्भात राजकीय वर्तुळामध्ये बऱ्याच चर्चा सुरू आहेत। ऑपरेशन टायगरचा चर्चा आता या निमित्तानं पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। दिल्लीमध्ये अशा प्रकारे शिवसेनेची ही डिनर डिप्लोमसी आपल्याला पाहायला मिळते। सध्या राज्याच्या राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत आणि त्या दृष्टीनं दिल्लीमधल्या या मेजवानीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना आता उधाण आलेलं आहे। नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख या मेजवानीसाठी दिल्लीमध्ये उपस्थित होते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे हे खासदार शिवसेनेच्या खासदारांच्या आयोजित केलेल्या या मेजवानीसाठी उपस्थित असल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। अर्थातच हे पहिल्यांदा झालेलं नाहीये, या आधी सुद्धा अशा प्रकारे अनेक वेळा घडामोडी घडलेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा आता ऑपरेशन टायगरची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे।